काही दोन छत्री जात नाही यार ब्लॉगिंगसाठी काही पण. हे बघा मित्रांनो आपली गाडी. ही गाडी मी रात्री धुतली आणि आज सकाळी पास एवढ्या जोरात पाऊस चालू आहे आज की बाहेर निघू इच्छा होत नाही. पण आज ब्लॉग तर टाकावं लागेल उद्या म्हणून बनवायला म्हटलं काही ना काही तर बनवायला पडेल. त्याच्यासाठी निघालो बाहेर छत्री घेऊन. हे बघ हे आमचं नारायणवाडा आहे. हे बघ पाऊस किती जोरात चालू आहे. रात्रभर तर थांबला नाही हा पाऊस. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आता घरातून बाहेर आलो ब्लॉग बनवायसाठी कारण की उद्या तर पोस्ट करावं लागणार आहे ना असं. हे बघा किती जोरात पाऊस चालू आहे. लय जोरात पाऊस चालू आहे. डायरेक्ट कॅमेरा ब्लर झाला. शितोडे पडले पाण्याचे 2 मिनटं. पाऊस किती जोरात चालू आहे. डायरेक्ट हात नाही त्याची. रात्रीपासून तसं चालू आहे. बाहेर निघू सुद्धा देत नाही कोणीच बाहेर नाही. आज गाडीवर जाईन का नाही ते पण शक्य नाही वाटतंय मला. 4 दिवसापासून घरीच आहे. गाडीचे हप्ते वगैरे आले. आता पाऊस नाही थांबू देत नाही आहे. तिकडं रोडावर कस्टमरच येणार नाही तर मी पण तिकडं जाऊन काय करणार. बघू आता दिवसभरात काय होतं. त्याला पावसामुळे क्वालिटी बोगस येते बरं का. आम्ही दोघं आता आपण कुठं चाललो रे पण दूध घ्यायला. मांजरचं दूध घ्यायला. अरे मांजर साठी रे. सॉरी मांजर साठी ना काही बी चाव येतो हा. ओके आता आम्ही दूध घ्यायला चाललो दुकानात. पाऊस लय जोरात चालू आहे. पण हे पा पाऊस लय बेकार जोरात चालू आहे. आता गाडीवर जातो का नाही जातो काही सांगता तर येत नाही. चहा वगैरे तर पिली मी. तेवढे पैसे होते माझं. आता काही सांगता येत नाही. तर मित्रांनो तुम्हाला भेटू आता सरळ दूध घेऊन. आज भाऊंनी टी-शर्ट बदलवलं बरं का. तीन दिवसापासून टी-शर्ट बदलवलं नाही होतं. आज बदलवलं त्यांनी. देशस्कर राहिले होते हे मी बोललो ना काल. तेव्हा काल तिथं दुपारचं घालेलं तर आज आलून बदलवलं नाही. मित्रांनो ते थोडं असंच झालं होतं. मित्रांनो आवडतो तो लय जोरात पाऊस पडतोय. मोबाईल पण नीट धरता येत नाही. ब्लर येतोय थोडा. बघा त्याला फेवरेट शर्ट आहे ते कारण की त्याच्यावर घुबड आहे ना. घुबड नाही आहे रे. मग काय अरे उल्लूला घुबड म्हणता ना आयडिया. नाही पण मी घुबड म्हणत नाही यार. हा मग मी तर घुबडच म्हणून राहिलो नाही पण मला उल्लू म्हणायचंय ना. बरं तू उल्लू म्हण. तू उल्लू दे. मित्रांनो तुम्ही सांगा आम्ही दोघांनी काय म्हणायचं. उल्लू म्हणा. नाही घुबड म्हणा. यावर घुबड म्हण. उल्लू म्हणा उल्लू. मी दुकानात आलो मांजरीचं दूध घेतो आणि मग घराकडे जाऊ. पाऊस लय चालू आहे. बंद करतो विशाल त्याच्या मांजरीसाठी दूध घेतो तेव्हा ना आपण मंदिराचं दर्शन करून घेऊ. मंदिर पावसात पण किती सुंदर दिसतंय. हे बघा इथं बा तलाव तुंबलाय बा. इथं बाजार भरतो आमचा बरं का. निमगावचा बाजार. लय हवा येते डायरेक्ट. लय हवा. आता दुकानातून घरी चाललोय आम्ही. हे बा दूध पिशवी घेतली बा मांजरचं दूध. हे बा अरे यार पैसे सापडले बाई. ते 8 रुपये वाटतं रे. चहाचं काम झालं. चहाचं काम झालेलं आहे. चहा घेऊ. दूध पिशवी घेऊन आम्हाला 8 रुपये सापडले. म्हणजे फक्त आम्ही 4 रुपये लॉस मध्ये. माहिती का तुम्हाला. आता मांजरीच्या दुधाचं काम झालं. आता चहाचं काम करायचं फक्त. अजून चहाचं काम करायचं. 1-1.5 लाख रुपयाची बॅग सापडली तर बरं होईल. आता चाललो आम्ही घरी. लय जोरात पाऊस चालू आहे. तळ पाहिलं का. भारी तळ आहे. इथं मासे धरायला येत जा तुम्ही. आम्ही आता इथं गळ टाकणार आहे. मासे धरले म्हणा. बाबू थंडी असतील लय आता. छत्री उडती आहे बा. समोरून पाऊस चालू आहे मित्रांनो. तुमच्या संग काय बोलता येत नाही. आम्हा कॅमेरा ब्लर झाला बरं का थोडा. मित्रांनो आता 1 वाजून गेला. 1 वाजता पाऊस बंद झाला. आता अर्धा तासच झाला की बंद झाला पाऊस. आता बघू शिर्डीत चाललोय मी. कस्टमर बघायला भेटलं तर जाईन मनमाड वगैरे. आता तर मनमाडचेच भेटते कारण की त्र्यंबक नाशिककडं खूप पाऊस चालू आहे.
आता इकडं आता चालूच बंद झालंय. आता बघू कस्टमर भेटायलाच पाहिजे आज. चला मंदिराजवळ जातो आता. मित्रांनो मी आता बस स्टँड जवळ आलोय. इथं बघू काय भेटतं का नाही. तर मंदिराजवळ तर मोकळं आहे आज. बस स्टँडला बघूया बा. बस स्टँड इकडे काय इथं बघू काय भेटतं का नाही. इथं भेटलं तर परत होईल, नाही तर परत मंदिराकडेच जाऊ. मग काय. चलो मनमाड आहे का मनमाड. हॅलो मनमाड आहे. मनमाड. मी आता शिर्डीत राऊंड मारत होतो. शिर्डीत राऊंड मारता इथं नगरपालिकेचं 5 मिनटं थांबलो तर मला काय दिसलं, आपल्या शिर्डीत पोरशे होती आणि त्याच्या मागं आर्मी ट्रक जात होता. तो 5-10 मिनटं लेट आला. तिच्या मागच हे त्याच्या क्लिपा काढल्या. ते पोरशे बरं काही पोरशे. हे बघ त्यांचं काफिला आहे. मित्रांनो आता रात्र झाली. घरी आलो मी आता. कस्टमर मला मनमाडला गेलो होतो मी. आता संध्याकाळी आलो 7 वाजता. आता 8 वाजले. तेव्हा तिकडं आज तर काही ब्लॉग बनवला नाही मी. काही इच्छा नाही होती. आता घरी आलो इथं एंडिंगसाठी बनवतोय. हे बघा माझा मित्र पण आज गावाला जायला होता म्हणून इच्छाच नाही होती आज. तर गावाला म्हणजे मी माझ्या शाळेला बघायला गेलो होतो. म्हणजे मला खूप शाळेची आठवण येत होती, कारण की शाळा सोडून मला 2 वर्ष झालेत. आणि मी म्हणजे नाही का 2 वर्ष का बरं म्हणजे शाळा का बरं सोडली माहिती आहे का. तर पप्पा आजारी होते, तर त्याच्यामुळे मला शाळा सोडावं लागली. 10वीमध्ये मी सोडून दिली. त्याच्यामुळं मग थोडेसे शाळेची आठवण आली. त्याच्यामुळे मी गेलो होतो दाखला काढायला. पण ते काय मला आज भेटला नाही. तो म्हणे उद्या या. इथून 50 किलोमीटर लांब आहे. इथून येऊन जाऊन 100 किलोमीटर होतात. ते पण थकवा खूप होता. त्याच्यामुळे मग याच्या संग पण मला ब्लॉग मध्ये सहभाग होता नाही आलं. त्याच्यामुळं आता आम्ही दुकानात चाललो. आता दुकानात चाललो. वस्तू घेऊ मग घरी येऊ. मग फिरायला जाऊ. हो. आता आम्ही फिरायला आलोय. जेवण वगैरे झालं आमचं. आता फिरायला आलो. आता स्मूथ घेतली प्यायला. सकाळी 8 रुपये सापडले होते मला. 8 रुपये सापडले त्याच्यात आम्ही स्मूथ घेऊ राहिलो. 10 रुपये. कारण की व्यसन पाणी तर आम्ही करत नाही बरं का. म्हणजे करत नाही. त्याच्यामुळे हे घेतलंय स्मूथ घेऊ. हो. आज कसं गेलं मग दिवस. हो लय खूप भारी गेला मित्रांनो आज दिवस. आम्हाला तिथं क्लिप काढायची होती पण माझा मित्र माझ्यासोबत नव्हता. माझ्या फोनने काढली असती पण माझ्या फोनचा कॅमेरा खूप खराब आहे. त्याच्यामुळं खूप जास्त ब्लर मारतो तो. नाही तर मी तुम्हाला दाखवली असती माझी शाळा, म्हणजे आमची शाळा दाखवली असती तुम्हाला. किती भारी आहे, किती चांगलं आहे. तिथं शिक्षण काय आहे, जेवण कसं भेटतं, काय आहे ते हॉस्टेल आहे ॲक्च्युली. तर ते तुम्हाला दाखवलं असतं मित्रांनो. तर आमची स्मूथ पिऊन झाली. तर अचानक आम्हाला एक फटाकडे फोडायची नाही का इच्छा झाली. त्याच्यामुळे आम्ही आता एक फटाकडा फोडणार आहे. कडक रे. तर मित्रांनो तुम्हाला फटाकड्याचा आवाज कसा लागला तो सांगा बरं का. बाबा तो आमचा देसी फटाकडा होता. बिना पेटवले फोडायचा. ते कसं वाटलं तुम्हाला सांगा. ट्राय करून बघा. खूप मजा येते बरं का. 10 रुपये वसूल करायचे होते ना. हो. हे बा आमचे बाबा बिड्या फुकू राहिले. ते आज लायटर घेऊन, पण लायटर काय त्यांचा साध्य आहे ना, त्याच्यामुळे लायटर ठेवून दिली. कबीर सिंग माशाल्लाह सोडलं घरी. मी इकडे आलो होतो मंदिराकडं. आज बोर वाटतंय खूप. आज माझा स्कूल फ्रेंड आहे सागर, त्याची आठवण येत होती. त्याला कॉल केला पण तो फोन पण नाही उचलत आहे. आज 8-15 दिवसापासून काही उचलत नाही फोन. त्याची आठवण येत होती. आज म्हटलं फोन करवा त्याला, पण काही उचलला नाही त्याने. का आता इकडं आलो होतो राऊंडला. बोर होत होतं घरी लय. आजच गाडी भरली 4-5 दिवसानंतर. मला माहिती तुम्हाला लय बोर होत असं माझे ब्लॉग पाहायला. पण बघा सध्या
बोरच ब्लॉग बघा. अजून 8-15 दिवसानंतर आपल्याला जे करायचं आहे ना आपण ते करणार आहे. चला आता मी घरी जातो. इथं खूप अर्धा 1 तासापासून उभं आहे. काय करू काय नाही, काय करू काय नाही, काय करत होतो. आता घराकडं जातो, मग झोपून घे ना आता. ओके बाय, गुड नाईट.